आज या ठिकाणी जे मागील नगरसेवक जे होते त्यांनी इथं काही काम 5 वर्ष झालं नाही, त्यानंतर प्रशासकाकडे 4 वर्ष आल्यानंतर 4 वर्षातसुद्धा प्रशासनाने इथं अजिबात काम केलेलं नाही. पण आज आम्हाला बंटी साहेबांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ज्या लोकांना उमेदवारी दिली आहे, उत्तम उर्फ भैया शेटके, उमेश पवार साहेब, पद्मावती पाटील आणि धनश्री कोरवी, ही 4 उमेदवार अशी दिलेत आम्हाला साहेबांनी की यांना सर्व कामाचा अनुभव. ह्या धनश्री कोरवी उत्तम शेटके, उमेश पवार आणि पद्मावती पाटील या तर माझी नगरसेवक आहेत सगळी, त्यांच्या घरात नगरसेवक पण, त्यामुळे त्यांना पूर्ण कामाचा अनुभव आहे. आणि इथल्या नगरसेवकांनी जी कामाची दुरावस्था केली आहे या प्रभागाची, हा प्रभाग अत्यंत सुशिक्षित आणि सगळं बंगला व अपार्टमेंटच्या पद्धतीचं आहे. इथल्या सर्व कचरा उठत नाही, इथं लाईटचे प्रॉब्लेम्स आहेत, लाईट लागलेले नसतात, असे बरेचसेच प्रॉब्लेम्स आहेत इथं. आणि मला अपेक्षा आहे की या लोकांच्याकडनं 100% इथं काम होणार. आणि इथली बरीचशी जनता सुज्ञ आहे, ही अभ्यास करून यावेळेला काँग्रेसलाच मतदान करणार. त्याचं कारण असं आहे, आज भाजप विरोधी जी लाट आलेली आहे सर्वसामान्यांच्यामधून की त्यांनी प्रचंड प्रमाणात चुकीच्या पद्धतीचं सगळं फोडाफोडीचं राजकारण, त्यानंतर लोकांना पैशाच्या असं नव्हतं का याच्या मागं. म्हणजे 70 वर्षात आम्ही बघितलं असं राजकारण, पैशाचं राजकारण. आता पूर्ण सगळं पैशाचं राजकारण हे भाजप राहिल्याने हे सर्वसामान्यांच्या मनात नाही आहे की असं राजकारण, की अशी लोकशाही चालावी. त्यामुळे यावेळेस मोडीत काढल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ही ऑल ओव्हर महाराष्ट्र नगरसेवक आहेत, ऑल ओव्हर महाराष्ट्र निवडणूक आहेत. त्या ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या निवडणुकात असाच कौल देणार आहे जनता, एवढंच मी तुम्हाला सांगतो. म्हणजे मी तर नागरिक आहे, इथल्या सर्व समस्या जाणतो आहे आणि यांचा मी स्वतःहून आम्ही पुढाहून प्रचार करलो. बरेचसेच कॉलनीतली माणसं, काही कॉलनीने तर जाहीर पाठिंबा दिला यांना, काँग्रेस पक्षाला.